Now we are seeing the first topic, audio fundamentals, which is for the 8 marks, and with option it is coming for the 12 marks. The first point, basic characteristics of a sound signal. Okay, कॅरेक्टरिस्टिक्स वैशिष्ट्य काय असतात, साऊंड सिग्नलची वैशिष्ट्ये काय असतात ते आपण एक 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 बघतो. त्यातलं फर्स्ट आहे लेवल ऑर लाऊडनेस. द ॲम्प्लिट्यूड ऑफ अ साऊंड वेव्ह डिटरमाइन इट्स लाऊड रेट. काय सांगितलं आहे, ॲम्प्लिट्यूड ऑफ अ साऊंड वेव्ह डिटरमाइन इट्स लाऊडनेस ऑर द व्हॉल्यूम. लार्जर ॲम्प्लिट्यूड असेल तर साऊंड लाऊडर असणार आहे, स्मॉलर ॲम्प्लिट्यूड असेल तर सॉफ्टर असणार आहे. द लाऊडनेस ऑफ अ साऊंड इज ऑल्सो डिटरमाइंड बाय द सेन्सिटिव्हिटी ऑफ अ इयर. म्हणजे कानाला कसं ऐकू येतो त्या कानाच्या सेन्सिटिव्ह प्रमाणे पण लाऊडनेस डिफाईन करता येतो. ह्युमन इयर आर मोर सेन्सिटिव्ह टू सम फ्रिक्वेन्सीज दॅन टू द अदर. द व्हॉल्यूम वी रिसीव्ह दस डिपेंड ऑन द बोथ ॲम्प्लिट्यूड ऑफ अ साऊंड वेव्ह अँड द फ्रिक्वेन्सी लाईज इन दॅट रिजन. म्हणजे काय की व्हॉल्यूम हे ॲम्प्लिट्यूडवरती तर डिपेंडंट आहे, प्लस इट इज डिपेंड ओनली ऑन फ्रिक्वेन्सी, वेअर एअर इज मोर सेन्सिटिव्ह ऑर द लेस सेन्सिटिव्ह. द लाऊडनेस is a sensation of a how strong sound wave at its place, and it is always relative term and it is dimensionless quantity. म्हटलं लाऊडनेस मेजर्ड इन द डेसिबल युनिट आहे, त्याचं डेसिबल हे युनिट आहे, डेसिबलमध्ये ते मेजर केलं जातं, विच इज शोन इन द डीबी. आणि दाखवून काय एल इज इक्वल टू लॉग एल. लॉग एल मीन्स इंटेन्सिटी ऑफ युअर साऊंड. ओके, दिस इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स विच इज लेवल ऑर द लाऊडनेस ऑफ अ साऊंड सिग्नल. Now we are going to the next one, pitch. आता pitch म्हणजे काय, pitch आता जर मराठीत म्हटलं त्याला स्तर म्हणलं जातं. आवाजाचा स्तर, चढ उतार जो म्हणतो ना सर. तर pitch म्हणजे काय, आवाजाचा स्तर किंवा चढ उतार जो म्हणलं जातं. तर pitch इज अ टोन फ्रिक्वेन्सी. काय टोन फ्रिक्वेन्सी तुमच्या टोनची, म्हणजे मोठ्या आवाजात काय काय जण बोलतात, काय काय खालच्या आवाजात बोलतात, तो टोन जो म्हणला तो. pitch is a characteristic of a sound by which correct note can be distinguished from the grave or the flat notes. म्हणजे काय, आवाजातला चढ उतार असतो ना, आवाज खालच्या पट्टीतला वरच्या पट्टीतला, जे शास्त्रीय संगीतामध्ये ना खालच्या पट्टीतला आवाज वरच्या पट्टीतला आवाज, हे जे डिफरन्शिएट काय असतं ते पिचवरती केलं जातं. वी कॅन आयडेंटिफाय द फिमेल अँड मेल व्हॉइस विदाऊट अ सीइंग देम. म्हणजे काय, आपण फिमेलचा आवाज किंवा मेलचा आवाज हा डिफरन्शिएट करू शकतो त्यांना बघितल्याशिवाय. का तर त्यांचा जो आवाजाचा जो स्तर म्हणला होतो, पिच जो असतो तो डिफरंट असतो. लेडीज आवाज जो तुम्हाला असतो तो थोडासा लोअरचा दिसतो आणि ह्युमन आवाज असतो थोडासा हायरचा दिसतो. द टर्म पिच इज ऑफन यूज इन अ म्युझिक. पिच डिपेंड्स अपॉन द फ्रिक्वेन्सी ऑफ अ साऊंड वेव्ह. नोट हॅज अ हायर पिच when the frequency is high and the note has a lower frequency has a lower pitch. ओके, काय म्हटलं, नोट हायर पिच जेव्हा असणार आहे जेव्हा फ्रिक्वेन्सी हायर असणार आहे, आणि पिच लो कधी असणार आहे जेव्हा फ्रिक्वेन्सी लो असणार आहे. ओके, द नेक्स्ट, द फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स. द ऑडिओ स्पेक्ट्रम रेंजेस स्पॅन फ्रॉम 20 Hz to 20,000 Hz and can be effectively broken down into the 7 different frequencies band, which have either different impact on the total sound. आता यात काय सांगितलं, फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स जो आहे आपला, फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स तो काय केला आहे की डिफरन्शिएट केला आहे स्पॅन 20 Hz to 20,000 Hzमध्ये, आणि इफेक्टिव्हली ब्रोकन इंटू 7 डिफरंट फ्रिक्वेन्सी बँड. ते डिफरंट फ्रिक्वेन्सी बँड आपल्याला नाही आहेत, आणि त्याचा सेपरेट इम्पॅक्ट असतो. हे तुम्ही जर डिटेलमध्ये बघितलं असता फ्रिक्वेन्सी पॅक, तुम्ही कधीही कुठल्याही म्युझिक प्लेअर, आता तुमच्याकडे मोबाईल असेल, मोबाईलच्या म्युझिक प्लेअरमध्ये इक्विलायझर असतं बा, इक्विलायझर त्याच्यामध्ये युजर इंटरफेन्स असतो, तिथं खाली फ्रिक्वेन्सी असतात. तुम्ही ते वर खाली केल्यानंतर 10 Hz 20 Hz 30 Hz असं फ्रिक्वेन्सी लिही असते, आणि ती जसं वर खाली केला जातो तसं जसं तुमच्या गाण्याचा आवाज कमी जास्त होतो. तर ते वेगवेगळे बँड जे केलेले असतात ना, मोस्टली तुम्हाला तिथं 5 बँड नॉर्मली आपल्या ह्याच्यात दिसतात, आणि खरं आहे ते 7 बँड केलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे फिडिलिटी. आपण ह्याच्या आधी पण फिडिलिटी म्हणलं. फिडिलिटी म्हणजेच काय, बेसिकली फिडिलिटी म्हणजे फेथफुलनेस, विश्वासार्हता ज्याला म्हटलं जातं म्हणजेच फिडिलिटी. फेथफुलनेस ऑर द लॉयल्टी. इट इज डिफाईन्ड ॲज अ ॲबिलिटी ऑफ अ ऑडिओ ॲम्प्लिफायर टू रिप्रोड्यूस all the sound frequencies and reproduce all the sound frequencies faithfully
म्हणजे ऑडिओ ॲम्प्लिफायरला ज्या इनपुटला फ्रिक्वेन्सी आहे ते किती विश्वासार्हतेनं रिप्रोड्यूस करतो, ह्यावरनं त्याची फिडिलिटी येते. दॅट मीन्स ॲम्प्लिफाय इन इक्वली. इनपुटला जसं आहे त्याप्रमाणेच आउटपुटला ॲम्प्लिफाय केलं जातं. ओके, दॅट मीन्स फिडिलिटी. The next is a sensitivity. Sensitivity, it is defined as a output in millivolts or in dB below 1 volt for the sound pressure of a 1 pascal or 10 microbars at 100 hertz. As the normal level of a speech provide the sound pressure of a 1 microbar, 0.01 pascal. The sensitivity based on this criteria of a 1 microbar pressure or 0.1 pascal level would be the 1/10 of the value of the 1 pressure. Okay, this is actually what is it is defined in terms of the values. Basically sensitivity, आपण ह्याच्यासाठी पण सेन्सिटिव्हिटी म्हणजे इट इज सेन्सिटिव्हिटी म्हणजे इट इज ॲबिलिटी टू डिटेक्ट द वीकेस्ट साऊंड. सेन्सिटिव्हिटी किती सेन्सिटिव्ह आहे, तर काय ॲबिलिटी टू डिटेक्ट द वीकेस्ट साऊंड. ओके, अँड हे शो करतात, इट इज शो करताना रेशोमध्ये शो केलं जातं. ह्युमन एअरची सेन्सिटिव्ह शो करताना रेशोज और इट इज शोज इन द DB. ओके, की हा किती DBचा साऊंड ह्युमन इयरला सेन्सिटिव्ह असतो. ह्युमन इयरला आपण डिफरन्शिएट करू शकत नाही. DBचा साऊंड असतो तो आपण डिफरन्शिएट करू शकत नाही. डिफरन्शिएट करू शकत नाही आपण. पण की कमीत कमी किती हे लागतं ते त्यात सांगितलं आहे, ज्यामुळं सेन्सिटिव्हिटी ऑफ ह्युमन इयर इज अ लो ॲट 0.01 पास्कल. ओके, ठीक आहे. नेक्स्ट द सिलेक्टिव्हिटी. ह्युमन इयर इज व्हेरी सेन्सिटिव्ह टू द साऊंड इंटेन्सिटी. ह्युमन इयर इज व्हेरी सेन्सिटिव्ह टू द साऊंड इंटेन्सिटी. It can detect the sound city as low as a 10 dB below the threshold hearing. जवळजवळ 10 dBचा आपण हे करू शकतो. The ear is sensitive not to the absolute value of intensity but the ratios. मगाशी जे सांगितलं, the sound power generated by the large orchard is a fraction of a microwatt at the softest tone and about the thousands milliwatt to the loudest one. आता यात साऊंड पॉवर म्हणजे आपण जे साऊंड होतं त्याची पॉवरमध्ये सांगितलं आहे की काय सांगितलं आहे. सिमिलरली स्पीच ड्युरिंग द विस्परिंग इज इन द picowatts and while the shouting in the several milliwatts. Okay, it is in the milliwatts. It is not necessary for the sound reproducing system to produce the sound of the same magnitude of a power as the source, but the reproducing system should be capable of handling the maximum and minimum power in the same ratio. हे काय गरजेचं नाही की प्रत्येक वेळा सेम साऊंड रिप्रोड्यूस करा जाईल, त्याचं मॅग्निट्यूड सेम असणार आहे. पण काय सांगितलं आहे, रिप्रोड्युसिंग ऑफ अ सिस्टीम, जी रिप्रोड्युसिंग सिस्टीम आहे हे केपेबल असायला पाहिजे मिनिमम आणि मॅक्झिमम पॉवरच्या साऊंडला सेम वेनं हँडल करण्यासाठी. म्हणजेच इनडायरेक्टली सिलेक्टिव्हिटी म्हणजे काय, ॲबिलिटी ऑफ अ ह्युमन इयर टू सिलेक्ट द साऊंड सिग्नल ऑफ द पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी ओर द some other frequency of the same intensity. म्हणजे काय, ॲबिलिटी ऑफ ह्युमन इयर टू द सिलेक्ट द साऊंड सिग्नल ऑफ अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. ओके, दॅट मीन्स युअर सिलेक्टिव्हिटी. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ साऊंड सिग्नल. ह्या बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ज्या पेपरमध्ये विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट टर्म आहे ॲम्प्लिफायर. नेक्स्ट टर्म काय, ॲम्प्लिफायर. आता बेसिकली ॲम्प्लिफाय काय करतो, आता हे सगळ्यांना ह्याच्या आधी पण झालंच आहे. ॲम्प्लिफाय काय करतो, इट ॲम्प्लिफायज, ही इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ अ सिग्नल विदाऊट ॲडिंग एनी डिस्टॉर्शन टू इट. म्हणजे काय, सिग्नलची स्ट्रेंथ वाढवतो पण त्यामध्ये काहीतरी डिस्टर्बन्स ॲड न करता. म्हणजे आता बघा, आपण एक साधा, आपल्याकडे एक साधा टेप असेल, तो ठराविक ह्याच्या पण आपण म्हणजे गाण्याचा आवाज वाढवल्यानंतर व्यवस्थित गाणं ऐकू येतं. एक 50-60%, 70-70%
व्यवस्थित, पण त्याच्यापेक्षा फुल साऊंड सोडला तर तो आवाज आपण म्हणतो ना फाटल्यासारखा येतो किंवा अगदी कर्कश येतो. ते इथे लो ॲम्प्लिफायर म्हणजे काय म्हणतो, लो क्वालिटी ॲम्प्लिफायरचं होतो. पण बेस्ट ॲम्प्लिफायर काय म्हटलं जातं, हां, इट रिप्रोड्युसेस द सिग्नल विदाऊट एनी ॲडिंग एनी डिस्टॉर्शन. त्याचे 2 टाईप पडतात, आपण ह्याच्या आधी पण बघितलेलं आहे, सांगितलेलं आहे. ओके, हे जस्ट रिव्हिजन. कुठले आहेत, स्टेरिओ ॲम्प्लिफायर आणि मोनो ॲम्प्लिफायर. आता बेसिकली सुरुवातीला सांगतो, मोनो ॲम्प्लिफायर, मोनो नावातच आहे, मोनो म्हणजे एक आणि स्टेरिओ म्हणजे 2. स्टेरिओ मीन्स 2, मोनो मीन्स 1. ओके, आता हे पुढं बघायच्या आधी आपल्याला एक डिफरन्शिएट करूनच आपण डायरेक्ट बघतो की ना, ते समजायला सोपं जातं. जस्ट मिनिट. तर इथं हेडिंग काय दिलं आहे, मोनो ॲम्प्लिफायर, स्टेरिओ ॲम्प्लिफायर. मोनो स्पीकर लिहिलं का, स्टेरिओ स्पीकर लिहिलं का, नाही, ॲम्प्लिफायर लिहिलं आहे. मोनो ॲम्प्लिफायर मीन्स देअर हॅज ओनली 1 ॲम्प्लिफायर. स्पीकर कितीही असू शकतात, 1 2 3 4 कितीही असू शकतात, पण ॲम्प्लिफायर हा एकच असणार आहे. आणि स्टेरिओ ॲम्प्लिफायरमध्ये काय, तिथं सेपरेट 2 ॲम्प्लिफायर असणार आहेत, एक 1 फॉर द लेफ्ट चॅनल, 1 फॉर द राईट चॅनल. आता लेफ्ट आणि राईट चॅनल का, आपण मी सांगितलं ह्याच्या आधी पण लेक्चरमध्ये सांगितलं की आपल्याला लेफ्ट साईड इयर आणि राईट साईड इयर 2 वेगवेगळे आवाज, म्हणजे आपण दोन्ही कानांनी आवाज ऐकू शकतो. आपल्याला डाव्या साईडनं कोण हाक मारला आपण बरोबर डाव्या साईडला बघतो, आपण उजव्या साईडला बघत नाही. का बघत नाही, कारण आपल्याला तो इम्पॅक्ट कळतो की आपल्या डाव्या साईडला आवाजाचा इम्पॅक्ट झाला. ओके, तर एक गोष्ट स्टेरिओ ॲम्प्लिफायर आहे. स्टेरिओ ॲम्प्लिफायरमध्ये काय, ॲम्प्लिफायरमध्ये 2 ॲम्प्लिफायर असणार आहेत लेफ्ट आणि राईटसाठी, स्पीकर जास्त असणार आहे. आणि मोनो ॲम्प्लिफायरमध्ये एकच ॲम्प्लिफायर असणार आहे आणि तिथं ह्याला सिंगल चॅनल म्हटलं जातं, सिंगल चॅनल किंवा 2 चॅनल असं म्हटलं जातं. मोनोमध्ये पण स्पीकर एकापेक्षा जास्त असू शकतात, पण ॲम्प्लिफायर एकच असतो. ठीक आहे, आपण आता पॉईंट टू पॉईंट फंक्शन. ऑब्वियसली स्टेरिओ ॲम्प्लिफायर ॲम्प्लिफाईज द स्टेरिओफोनिक साऊंड आणि मोनो ॲम्प्लिफायर ॲम्प्लिफाईज द मोनोफोनिक साऊंड. द की फीचर, द ऑडिओ सिग्नल आर राउटेड टू द 2 or more channels. ओके, ॲम्प्लिफायर्स आहेत तर मी मग सांगितल्याप्रमाणे चॅनल्स, 2 or more channels टू स्टिम्युलेट द डेप्थ अँड द डायरेक्शन प्रेडिक्शन लाईक इट्स रिअल वर्ल्ड. म्हणजे आता मग जसं सांगितलं की परसेप्शन लाईक इन द रिअल वर्ल्ड. म्हणजे आपण जसं म्हणतो ना की आपल्या टी व्हीतनं आवाज समोर येतो, पण तर आपल्याला कोणतं डाव्या साईडनं हाक मारले तर आपण डाव्या साईडला बघतो. रिअल वर्ल्डमध्ये कसं तसा आवाज येण्यासाठी स्टेरिओफोनिक म्हणजे ऑडिओ सिग्नल राउटेड थ्रू अ सिंगल चॅनल, एका चॅनलमधनं केला जातो. तिथं डावं उजवा असं सेपरेटली नसतो. तुम्हाला जो दोन्ही साईडनं म्हणजे डाव्या साईडनं असा वेगळा नाही, डाव्या साईडनं असू दे उजव्या साईडनं असू दे, सेम आवाज तुम्हाला तिथं ऐकू येणार आहे. रेकॉर्डिंग रिक्वायर्स, स्टेरिओ ॲम्प्लिफायर रिक्वायर्स टेक्निकल नॉलेज अँड द स्किल टू रेकॉर्ड. अपार्ट फ्रॉम द इक्विपमेंट, इट इज इम्पॉर्टंट टू नो द रिलेटिव्ह पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट अँड द इव्हेंट. म्हणजे काय की तुमचं आपण ज्याचा रेकॉर्डिंग करतो आहे, आपण जर समजा एखाद्या माणसाचा आवाज रेकॉर्ड करत असेल आणि तो जर डाव्या साईडला असेल, डाव्या साईडला उभा असेल, तर लेफ्ट चॅनलमध्ये त्याचा साऊंड रेकॉर्ड केला पाहिजे. लेफ्ट साईडला त्याचा साऊंड जास्त क्वालिटीनं किंवा स्ट्रॉंगेस्ट साऊंड त्याचं लेफ्ट साईडला असेल ॲज कम्पेअर टू द राईट साईड, म्हणजे उजव्या साईडपेक्षा. तर हे टेक्निकल नॉलेज तुम्हाला स्टेरिओ ॲम्प्लिफायर किंवा स्टेरिओफोनिक रेकॉर्डिंगसाठी लागणार आहे. आणि मोनो ॲम्प्लिफायर काय, इट इज इझी टू रिक्वायर्स, ओनली रिक्वायर्स द बेसिक इक्विपमेंट. कॉस्ट ऑब्वियसली स्टेरिओ ॲम्प्लिफायरची कॉस्ट जास्त असणार आहे. आणि इकडे काय असणार आहे, लेस एक्सपेन्सिव्ह आहे. सर्किट कॉम्प्लेक्सिटी, स्टेरिओ ॲम्प्लिफायर इज अ कॉम्प्लेक्स आणि इकडं लेस कॉम्प्लेक्स. युजेस कुठं केला जातो युजेस, स्टेरिओ ॲम्प्लिफायर युजेस मूवीज, टेलिव्हिजन, म्युझिक प्लेअर, FM रेडिओ स्टेशन. म्हणजे थिएटरमध्ये जे म्हणतो आपण, होम थिएटर जे म्हणतो किंवा थिएटरमध्ये जी असते, त्यामध्ये तुम्हाला लेफ्ट राईट म्हणजे जे साऊंड व्यवस्थितपणे ऐकू येण्यासाठी तिथं स्टेरिओ ॲम्प्लिफिकेशन केलं जातं, साऊंडची क्वालिटी अधिक चांगल्या प्रकारे. आणि मोनो ॲम्प्लिफायर म्हणजे काय, नॉर्मल आपण जे स्टेजवरची पब्लिक ॲड्रेस सिस्टीम म्हणतो, तर नॉर्मल जे कम्युनिकेशनसाठी वापरलं जातं. इट इज इन पब्लिक ॲड्रेस सिस्टीम, रेडिओ टॉक शोज, हिअरिंग एड्स, टेलिफोन्स, मोबाईल कम्युनिकेशन, सम AM स्टेशन म्हणजे पूर्वी जे ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन रेडिओ स्टेशन होतं ना, त्यामध्ये हे यूज केलं जातं. सर्किट डायग्रॅम, तर सर्किट डायग्रॅम आपल्याला नाही आहे त्यामुळे आपण जस्ट त्याला इग्नोर करून पुढतो. सिग्नल टू नॉईज रेशो, स्टेरिओ ॲम्प्लिफायर हॅज अ बेटर दॅन द 50 dB इज द सिग्नल टू रेशो अँड लेस दॅन लेस सिग्नल टू नॉईज रेशो. म्हणजेच काय, द क्वालिटी ऑफ अ साऊंड इज बेटर इन द स्टेरिओ ॲम्प्लिफायर बिकॉज इट रिड्युसेस द नॉईज.
डिस्टर्बन्स म्हणजे जो आपण म्हणतो ना गोंगाट जो म्हणतो, नॉईज म्हणजे जो गोंगाट म्हणतो तो कमी केला जातो स्टुडिओ ॲम्प्लिफायरमध्ये. पण मोनोमध्ये तसं नसतं, मोनोमध्ये ती क्वालिटी आपल्याला भेटत नाही. डिस्टॉर्शन, नॉन लिनियर डिस्टॉर्शन, नॉट मोर दॅन द इनपुट आउटपुट. म्हणजेच काय, रिअल वर्ल्डमध्ये जसा साऊंड असणार तसाच तुम्हाला आउटपुटला बसेल, त्यामध्ये जास्ती काय डिस्टॉर्शन नसतं. जास्ती काय डिस्टॉर्शन तुम्हाला जाणवणार नाही. पण मोनो ॲम्प्लिफायरमध्ये नॉन लिनियर डिस्टॉर्शन म्हणजे समोरचा जरी मोठ्यानं बोलत असेल तर कधी कधी आपल्याला ते कमी याच्यात ऐकून जाऊ शकतं. द युजेस ऑफ इक्विलायझर, कंटेन द इक्विलायझर सर्किट. इक्विलायझर म्हणजे आपण जे म्हणतो ना बास टेबल ॲडजस्ट करणे, म्हणजे फोनमध्ये असतं बघा, हिपहॉप, रॉक, जॅज, इट्स लाईक दॅट. इक्विलायझर सर्किट. आणि मोनोमध्ये ते जरी असलं तरी त्याचा मेजर काय त्यावरती इफेक्ट पडत नाही. ओके, हे झालं बेसिक स्टेरिओ ॲम्प्लिफायर अँड मोनो ॲम्प्लिफायर. ओके, एकदा वाचून घ्या हे. पण एक गोष्ट लक्षात, मोनो मीन्स सिंगल, स्टेरिओ मीन्स टू किंवा दोन म्हणलं जातं. बेसिकली स्टेरिओफोनिक मीन्स सॉलिड सिग्नल, सॉलिड सिग्नल असं कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. नाऊ वी आर गोइंग टू स्टडी द नेक्स्ट पॉईंट. नाऊ वी आर सीइंग द मायक्रोफोन्स अँड लाऊडस्पीकर. तो बेसिकली मायक्रोफोन आणि लाऊडस्पीकर म्हणजे काय असतं आपण ते पहिला बघू. आता माईक हे तर सगळ्यांना माहिती आहे, माईकवरनं आपण बोलतो. पण ते माईकमधनं बोलल्यानंतर कुठंतरी लांब स्पीकरला असतो, त्या स्पीकरमधनं तो आवाज तुम्हाला ऐकू येतो. मग आता माईकमध्ये आपण बोलतो, हॅलो 1 2 3 बोलतो. तर आपण जेव्हा हॅलो 1 2 3 बोलतो तेव्हा त्या माईकला एक वायर जोडलेली असते. तर त्या वायरमधनं काय HELLO 1 2 3 असे नंबर जाणार आहेत का? नाही जाणार. हे तर शक्य नाही. वायर असेल तर त्यातनं ऑब्वियसली सिग्नल जाणार आहे, इलेक्ट्रिकल सिग्नल जाणार आहे. म्हणजेच बेसिकली मायक्रोफोन काय करत असणार आहे, साऊंड सिग्नल आपण जे बोलतो ना, साऊंड सिग्नल आपण जे बोलतो त्याचं रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये करत असणार आहे. ओके, मायक्रोफोन इज अ ट्रान्सड्युसर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ट्रान्सड्युसर आपण शिकलो. ट्रान्सड्युसर विच कन्वर्ट द साऊंड प्रेशर व्हायब्रेशन इन टू इलेक्ट्रिकल सिग्नल ऑफ द सेम फ्रिक्वेन्सी अँड द फेज ऑफ द ॲम्प्लिट्यूड इन द सेम प्रोपोर्शन ॲज अ प्रेशर व्हेरिएशन. म्हणजे तुम्ही माईकवर जसं मोठ्यानं बोलणार असाल तर त्याप्रमाणेच इलेक्ट्रिकल सिग्नल जनरेट केला जाईल. स्लो बोलणार असेल तर त्याप्रमाणे इलेक्ट्रिकल जनरेट करेल. द इलेक्ट्रिकल सिग्नल इज इन द ऑडिओबल रेंज कॉल्ड ॲज द ऑडिओ सिग्नल, अँड मायक्रोफोन इन शॉर्ट कॉल्ड ॲज अ माईक. माईक पण मिळतं. एक्झॅक्टली अपोजिट लाऊडस्पीकर असतो. लाऊडस्पीकर म्हणा काय, तो तुम्हाला आवाज बाहेर येतो. तर त्याला वायर जोडलेले असणार आहे. त्या वायरमधून काय तो शब्द बाहेर पडतात का? नाही. तर वायरमध्ये इलेक्ट्रिकल सिग्नल असणार आहे. त्या इलेक्ट्रिकल सिग्नलचं रूपांतर साऊंड वेव्हमध्ये करण्याचं काम लाऊडस्पीकर करतो. ओके, तो इट इज एक्झॅक्टली अपोजिट ऑफ अ मायक्रोफोन. लाऊडस्पीकर इज अ ट्रान्सड्युसर विच कन्वर्ट्स द इलेक्ट्रिकल सिग्नल इंटू ऑडिओ फ्रिक्वेन्सी, विच कन्वर्ट्स द इलेक्ट्रिकल सिग्नल इंटू ऑडिओ फ्रिक्वेन्सी into sound wave of the same frequency. It is called as the output transducer or the reverse transducer. Okay, both are the transducer. Microphone converts the sound pressure into electrical signal. Loudspeaker converts the electrical signal into audio frequency. Okay, as simple. हे comparison केल्यामुळे समजायला सोपं होईल. Now we are seeing the microphone and their types. Okay, now we are seeing the first मायक्रोफोन विच इज कंडेन्सर टाईप मायक्रोफोन. ह्याला काय म्हटलं जातं? कंडेन्सर टाईप मायक्रोफोन. आता कंडेन्सर म्हणजेच काय? कॅपॅसिटर. हे पण माहीत असेल. कंडेन्सर म्हणजेच काय? कॅपॅसिटर. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे मायक्रोफोन बघताना बेसिकली मायक्रोफोन काय करतो हे विसरायचं नाही. काही लोक काय करतात की याचं वर्किंग बघायला जातात, मेन आपल्याला जे बघायचं आहे ना तो कन्सेप्टच विसरून जातात. तर यामध्ये काय झालं, माईक आहे जो काय करणार आहे, साऊंड प्रेशरचं रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये करणार आहे. आता ते कसं केलं जातं हे बघू. तर इथं बघितलं असेल की मेटल डायफ्रेम. मेटल डायफ्रेम म्हणजे काय? एक प्लेट असते प्लस इट इज अटॅच विथ द स्प्रिंग टू द बोथ साईड. म्हणजे काय, त्याला दोन्ही साईडला स्प्रिंग लावलेली तुम्हाला दिसते. म्हणजे तो काय होतो, हलू शकतो, वर खाली होऊ शकतो. म्हणजे आता कसं आहे तुम्हाला सांगतो की आपण आता समजा बोललो, तुम्ही जर बोलला तर तुमचा येणारा आवाज
हा वरून जर ह्या मेटल फ्रेमवरती इथं जेव्हा येणार आहे, ऑब्वियसली तुम्ही कागदाला जरी असं कागद समोरून बोलला तर बघितलं असेल तो कागद असं व्हायब्रेट होतो, कागद व्हायब्रेट होतो. सेम वे हॅपन विथ दिस मेटल डायफ्राम. का तर त्याला स्प्रिंग जोडलेलं, तो वर खाली होऊ शकतो. अँड देर इज अनदर मेटल बॅक प्लेट विच इज अ फिक्स. ही काय आहे, फिक्स प्लेट आहे, जी फिक्स आहे. त्यामुळं काय होणार आहे, आपण आता लॉजिक विचारू की जेव्हा आपण त्यावरती ह्या वरच्या मेटल फ्रेमवरती इथं जेव्हा तुमचं साऊंड प्रेशर येणार आहे, इट मूव्ह बॅक अँड फ्रो, पुढं मागं ती हलणार आहे. त्यामुळं काय होऊन जाईल, ह्या फिक्स मेटल प्लेट आणि हा जो मुव्हेबल डायफ्राम आहे ह्यातलं डिस्टन्स कमी जास्त होणार आहे. डिस्टन्स काय होणार आहे, कमी जास्त होणार आहे. आणि नावातच काय आहे, कंडेन्सर टाईप, म्हणजेच काय, कपॅसिटर टाईप मायक्रोफोन. जर आता कपॅसिटरवरती तुम्हाला म्हटलं असं, कपॅसिटन्स डिपेंड ऑन द डिस्टन्स बिटवीन द टू प्लेट्स. दॅट मीन्स वेन देर इज द मूवमेंट ऑफ द अप्पर मेटल डायफ्राम और द मूवेबल डायफ्राम, द डिस्टन्स बिटवीन फिक्स मेटल प्लेट, ही जी फिक्स मेटल प्लेट आहे आणि ही मूवेबल मेटल प्लेट आहे, इट चेंजेस. द अकॉर्डिंग टू दॅट डिस्टन्स कपॅसिटन्स व्हॅल्यू इज ऑल्सो चेंजेस. ऑब्वियसली चेंज होणार आहे. हे डिस्टन्स कमी जास्त तर कपॅसिटन्स पण चेंज होणार आहे. आणि त्या कपॅसिटन्स जसा चेंज होणार त्यानुसार इलेक्ट्रिकल सिग्नल ह्यामध्ये प्रोड्यूस केला जातो. ठीक आहे. आणि you can see here the insulator part which is in the same in the capacitor, DC supply, supporting fixture. हे जे माईकमध्ये हे असतं, म्हणजे माईक समोर आपण हातात घेऊन जेव्हा बोलतो ना की त्यावेळेला काय, त्या वरच्या प्लेटवरती जेव्हा प्रेशराईज केलं जाईल, प्रेशर येणार आहे, वरच्या प्लेटवरती जेव्हा प्रेशर येऊन जाईल तेव्हा काय होऊन जाईल, ही प्लेट काय होणार आहे, मूव्ह होणार आहे पुढं मागं. त्यामुळं हा जो मधला डिफरन्स स्पेस आहे, हा स्पेस आहे, ह्या स्पेसमधलं अंतर काय होऊन जाईल, कमी जास्त होतं. आणि हे कमी जास्त झाल्यामुळे कपॅसिटन्सची व्हॅल्यू चेंज होणार आहे. आणि अकॉर्डिंग टू दॅट चेंज इन द कपॅसिटन्स इलेक्ट्रिकल सिग्नल इज जनरेटेड. कमी किंवा जास्त प्रमाणात इलेक्ट्रिकल सिग्नल ॲज पर द व्हायब्रेशन ऑफ द अप्पर प्लेट जनरेट केलं जाईल. ठीक आहे. दिस इज युअर बेसिक स्ट्रक्चर ऑफ अ कंडेन्सर टाईप मायक्रोफोन. वर्किंग बघू, पण हे बेसिकली ह्यामध्ये कसं होईल हे आयडिया आली का, थोडीफार आयडिया आली ह्याच्यामध्ये कसं होणं जाणार आहे. ठीक आहे. आपण आता त्याचं वर्किंग प्रिन्सिपल जे आहे ते आपण चेकआउट करू. काय ते, when sound pressure moves the diaphragm in the capacitance increases. डायफ्रॅम आतल्या बाजूला मूव्ह केला तर कपॅसिटन्स काय होतं म्हटलं, इन्क्रीज होतो. when moves out capacitance decreases. ओके. द चेंज इन द कपॅसिटन्स रिझल्ट इन द, तर हे चेंज कसं होतं, बेसिक कपॅसिटरचं स्ट्रक्चर जे तुम्ही सुरुवातीला शिकला होता, कपॅसिटन्स डिपेंड ऑन द डिस्टन्स बिटवीन द टू प्लेट. हे बेसिक आहे आपल्याला इलेक्ट्रॉनिक्समधलं, त्यावरूनच आहे. द चेंज इन द कपॅसिटन्स रिझल्ट इन द चेंज इन द आउटपुट व्होल्टेज ऑफ द मायक्रोफोन. द चेंज इन द कपॅसिटन्स रिझल्ट इन द चेंज इन द आउटपुट व्होल्टेज ऑफ अ मायक्रोफोन. हे इक्वेशन काय शो करतं, V इज इक्वल टू Q बाय C. V म्हणजे काय, व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर इन व्होल्ट्स अँड द चार्ज डिवायडेड बाय कपॅसिटन्स. आता यात काय दिलं, कपॅसिटन्स जास्त असणार आहे त्यावेळेला व्होल्टेज कमी असणार आहे, आणि जर कपॅसिटन्स वाढला तर व्होल्टेज कमी होणार आहे. जनरल भागाकार जास्त होतं. ओके, ते तिथं सांगितलेलं आहे. ठीक आहे. दिस इज म्हणजेच काय, व्हायब्रेट जे होणार आहे अकॉर्डिंग टू दॅट व्हायब्रेशन द चार्ज, म्हणजेच कपॅसिटन्स कमी जास्त होणार आहे आणि त्यानुसार व्होल्टेज ॲडजस्ट केलं जाणार. आणि दॅट अकॉर्डिंग टू दॅट व्होल्टेज द इलेक्ट्रिकल सिग्नल इज व्हॅरी. ओके, समजलं. दिस इज युअर कपॅसिटन्स. म्हणजे कंडेन्सर टाईप मायक्रोफोन काय म्हटलं जातं, बिकॉज इट बेसिक वर्क्स ऑन द फेनॉमेना ऑफ चेंज इन द कपॅसिटन्स. ठीक आहे. ओके, नाउ वी आर सीइंग द क्रिस्टल टाइप मायक्रोफोन. ओके, क्रिस्टल टाइप मायक्रोफोन. बेसिकली क्रिस्टल ह्यामध्ये काय आहे, हा मायक्रोफोन आहे, हे द बेसिक वर्किंग बेस्ड ऑन द पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट मिळतं. पिझो इलेक्ट्रिक इफेक्टवरती ह्याचं वर्किंग बेस असतं.
आता पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय, ह्याच्या झालं आहे तरी पण जस्ट रिव्हिजन होतो. पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय, व्हेन प्रेशर इज अप्लाइड टू these crystals, some crystals, रॉशेल सॉल्ट, टर्मलाईन, क्वार्ट्ज क्रिस्टल जे म्हटले जातात, हे असे जे क्रिस्टल असतात ह्यांना प्रेशर जेव्हा अप्लाइड केलं जातं, इलेक्ट्रिसिटी जनरेट, आपण ट्रान्सड्यूसर बघताना, पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर बघताना ह्याच्या आधी पण सांगितलं होतं, व्हेन प्रेशर अप्लाय टू these पिझो इलेक्ट्रिक क्रिस्टल्स, द इलेक्ट्रिसिटी जनरेटेड, ओके, अँड इफ इलेक्ट्रिक चार्ज इज अप्लाय टू दिस क्रिस्टल इट चेंजेस इट शेप, ते तुझा शेप चेंज करतात. हे अशा ह्याला बेसिकली ह्याला पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणलं जातो. त्यातला आपल्याला काय बघायचं आहे, व्हेन प्रेशर अप्लाय टू दिस क्रिस्टल इट इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. आता इथं कसं केलं जाईल, ह्याचं कसं केलं जाईल, आपण बेसिक मायक्रोफोनचं वर्किंग आपल्याला लक्षात ठेवायचं. आपल्याला काय करायचं आहे, साऊंड वेव्हचं रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये करायचं आहे. आता बोलणार आहे, आपण बोलताना काय हा असंच बोलणार आहे काय, नाही, आपण बोलताना वेगवेगळे शब्द उच्चारणार आहे. मग त्यानुसार अकॉर्डिंग टू द ईच वर्ड द इलेक्ट्रिकल सिग्नल इज ऑल्सो डिफरंट. इलेक्ट्रिकल सिग्नल पण डिफरंट असणार आहे. मग ते कसं केलं जातं ते इथं बघू. पण बेसिकली आपल्याला काय करायचं हे एकदा लक्षात ठेवा, त्याप्रमाणे आपण त्याचं कन्स्ट्रक्शन बघायला जाऊ, जेणेकरून ते समजायला सोपं होऊन जाईल. तर मगाचं बघितलं आहे, मगाशी आपण त्यावरती हा जो मायक्रोफोन आहे, हा मायक्रोफोनचा हा टॉप सरफेस आहे. हा टॉप सरफेस आहे. हिथून जेव्हा साऊंड प्रेशर अप्लाय केलं जाणार आहे, वेन साऊंड प्रेशर अप्लाय फ्रॉम दिस, ऑब्वियसली इट व्हायब्रेट्स. डायफ्रॅम, ह्या स्पीकरमध्ये पण तुम्हाला हा डायफ्रॅम हे दिसेल. इट इज मुव्हेबल डायफ्रॅम, म्हणजे साऊंड प्रेशर दिसेल त्यानुसार तो व्हायब्रेट होतो, पुढं मागं टू अँड फ्रो होतो. इट इज connected to the push rod. It is connected to the push rod, and that push rod is connected to the crystal. ओके, ह्या क्रिस्टलला कनेक्ट केलं आहे. म्हणजे काय होणार आहे की इथून जेव्हा माणूस बोलणार आहे, ह्या टॉप सरफेसपासून जेव्हा माणूस बोलणार आहे, त्या प्रेशरनं हा डायफ्रॅम, ऑब्वियसली डायफ्रॅमवरती प्रेशर येणार आहे, तो खाली म्हणजे पुढं मागं होणार आहे. आणि ते जे प्रेशर आहे ते प्रेशर थ्रू दिस पुश रॉड गिवन टू द क्रिस्टल प्लेट्स. देअर इज अ 2 क्रिस्टल प्लेट्स वी आर युजिंग हिअर. 2 क्रिस्टल प्लेट्स इथं वापरलेले दिसतील. आणि इथं पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट ह्याज अ बेसिक वर्किंग प्रिन्सिपल आहे. पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे मगाशी सांगितलं, जेव्हा प्रेशर अप्लाइड केला जातं त्यावेळेला काय तर इलेक्ट्रिसिटी जनरेटेड. आता जसं जसं समोरचा माणूस बोलत जाणार आहे तसं तसं डायफ्रॅम व्हायब्रेट होणार आहे. त्यामुळे जे प्रेशर असणार आहे ते कमी जास्त म्हणजे ॲज पर द साऊंड सिग्नल प्रेशर ऑल्सो चेंजेस and it is given to the crystal surface, and that pressure converted into the electrical signal. समजलं. म्हणजे हा डायफ्रॅमवरच्या समोर आपण इथून साऊंड प्रेशर जे दिलं आहे ते पुश रॉड टू क्रिस्टलाइन प्लेटला दिलं जातं. 2 प्लेट इथं यूज केल्या जातात बिकॉज इट गिव्ह द बेटर व्होल्टेज अँड ऑल इज एनक्लोज इन द इन्सुलेटिंग मटेरियल अँड इन्सुलेटिंग सपोर्ट. हे ज बेसिक वर्किंग आहे. ओके, हे ज बेसिक वर्किंग आहे. ह्या पद्धतीने ह्याचं वर्किंग केलं जातं. चेकआउट करू हे काय. द क्रिस्टल मायक्रोफोन्स वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ अ पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट. When pressure is applied to any of these crystal, electricity is generated. If electric charge is applied, crystal changes its shape. This is called as a piezoelectric effect. And aluminum diaphragm is connected. Aluminum diaphragm म्हणजे काय? Aluminum म्हणजे एकदम पातळ, एकदम कागदासारखा पातळ. ॲल्युमिनियमची प्लेट जाड असं गाडीची प्लेट असते तसं नाही. ॲल्युमिनियम म्हणजे एकदम प्लेट, अगदी कागदी प्लेट असते ना, त्यापेक्षा पण पातळ. Aluminum diaphragm is connected to the crystal unit via the push rod so that pressure exerted by the sound wave on the diaphragm can be passed to the crystal unit. Usually 2 crystal plates are connected, which is considered as a bimorph element. दोन असल्यामुळे bimorph element which gives the higher output voltage. दोन का वापरले, एकापेक्षा दोन वापरल्यामुळे आपल्याला हायर आउटपुट व्होल्टेज. The crystal unit is well supported by the insulating material rod. The whole unit is enclosed in the protective case. Obviously तुम्ही त्याचं बॉडी असणार त्यामध्ये एनक्लोज केलं जाणार आहे. The pressure vibration which is passed by the diaphragm to the crystal unit will generate the electrical potential which is proportional to the applied pressure. म्हणजे जे बोलणाऱ्याचा साऊंडचं प्रेशर असणार आहे, अप्लाइड प्रेशर
म्हणजे जे साऊंडचं प्रेशर येणार आहे अप्लाइड प्रेशरशी रिलेटेड इलेक्ट्रिकल सिग्नल इथं तयार केला जाणार आहे. हे थोडंसं लास्ट सेंटेन्स नीट बघा. द प्रेशर व्हेरिएशन विच पास बाय द डायफ्राम टू द क्रिस्टल युनिट विल जनरेट द इलेक्ट्रिकल पोटेन्शियल विच इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड प्रेशर. अप्लाइड प्रेशर म्हणजेच काय, आपण जे बोलणारा जो व्हॉइस असणार आहे त्याचं जे प्रेशर असणार आहे त्या प्रेशरनुसार त्याचं चेंज केलं. दिस इज द बेस वर्किंग ऑफ अ क्रिस्टल मायक्रोफॅन. ओके, नाउ वी आर सीइंग द नेक्स्ट मायक्रोफोन विच इज अ कार्बन मायक्रोफोन. आता मागासपासून जेवढे आपण मायक्रोफोन बघितले त्यावर एक तर अंदाज आला असेल की देअर शुड बी 2 प्लेट्स आणि त्या 2 प्लेट्समधल्या एका प्लेटवरती प्रेशर एक्झर्टेड होणार आहे आणि अकॉर्डिंग टू दॅट प्रेशर 2 प्लेट्समधला डिस्टन्स व्हॅरी केला जाईल आणि आउटपुट व्होल्टेज चेंज केलं जाईल. हे बेसिक दरवेळेला होतं. इथं थोडीशी डायग्राम तुम्हाला काय म्हणतो हे रिसर मी झूम करतो. होप यू कॅन नाऊ सी इट क्लिअरली. काय काय दिलं, ऑब्वियसली प्रोटेक्टिव्ह केस, मेटल डायफ्रॅम सेम सगळीकडे असतो तो. मेटल डायफ्रॅम आहे विच इज कनेक्टेड विथ द स्प्रिंग. स्प्रिंगनं कनेक्ट केलं आहे सो इट कॅन बी मूव. जर मुव्हेबल डायफ्रॅम असेल तर ऑब्वियसली देअर शुड बी द फिक्स प्लेट. इथं फिक्स प्लेट पण असणार आहे. एक मुव्हेबल असेल तर दुसरी फिक्स प्लेट असणार आहे. इट इज कनेक्टेड विथ द मेटल पिस्टन. हा जो इथं तुम्हाला मेटल पिस्टन, हा इथला मेटल पिस्टन कनेक्ट केलेला दिसेल. मेटल पिस्टन इट इज कनेक्टेड विथ द मेटल पिस्टन. ओके, आता ह्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे विच इज प्रेझेंट इन द नेम ऑफ दिस कार्बन मायक्रोफोन. दिस इज अ फाईन कार्बन ग्रॅन्युअल्स. कार्बन ग्रॅन्युअल्स जे छोटे जे असतात ना ते इथं तुम्हाला ह्या मधल्या पोर्शनमध्ये इथे टिपके दिसतात ना, ते काय डिझाईन म्हणून काढणे, दे आर द शोन ॲज अ कार्बन ग्रॅन्युअल्स. ओके, हे तिथे दिले. तर ह्यामध्ये आता काय होणार आहे सांगतो. एक प्लेट आहे ती फिक्स आहे, दुसरी मुव्हेबल आहे. जेव्हा वरून ह्या मुव्हेबल प्लेटवरती साऊंड प्रेशर अप्लाय केलं जाणार. ही मुव्हेबल प्लेट टू अँड फ्रो म्हणजे पुढं मागं मूव्ह होणार आहे. अकॉर्डिंग टू द मुवमेंट ऑफ धीस मुव्हेबल प्लेट्स, मुव्हेबल प्लेटची असणार आहे. द प्रेशर ऑन धीज ग्रॅन्युअल्स, हे जे कार्बन ग्रॅन्युअल्स आहेत ना ह्याच्यावरचं प्रेशर काय होऊन जाणार आहे, चेंज होऊन जाणार आहे. प्रेशर काय होऊन जाईल, चेंज होणार आहे. ओके, so the contact resistance between the surface of the carbon granules changes, so that the output current is changes. कळलं काय काय बोललो ते. फर्स्ट काय आहे, साऊंड प्रेशर अप्लाय केलं जाणार आहे. परत सांगतो व्यवस्थित ऐका. साऊंड प्रेशर अप्लाय केलं जाणार आहे. साऊंड प्रेशर अप्लाय केल्यामुळे ही मुव्हेबल प्लेट मूव्ह होऊन जाणार आहे. सेकंड, इट इज कनेक्टेड टू द मेटल पिस्टन. इट गिव्स द प्रेशर टू द फाईन कार्बन ग्रॅन्युल्स. हे जे कार्बन ग्रॅन्युअल चेंबर आहे ह्याच्यावरती प्रेशर एक्झर्ट केलं जाणार आहे. ड्यू टू दिस द कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स बिटवीन द सरफेस ऑफ द कार्बन ग्रॅन्युअल चेंजेस. कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स काय होणार आहे, चेंज होणार आहे आणि त्यामुळं काय होणार आहे, आउटपुट व्होल्टेज चेंज होणार आहे. ओके, आणि आपल्याला तेच करायचं ना, साऊंड सिग्नलचं रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये करायचं. इथे तुम्हाला प्लस आउटपुटला ट्रान्सफॉर्मर वगैरे कनेक्ट केला जातो. ट्रान्सफॉर्मर का केला जातो, द इम्पिडन्स ऑफ अ कार्बन रॉड इज व्हेरी लो. ह्याचा इम्पिडन्स असतो तो खूप कमी असतो, त्यामुळे जे व्होल्टेज असतो ते खूप कमी असणार आहे. सो टू इन्क्रीज द इम्पिडन्स मॅचिंग द स्टेप अप ट्रान्सफॉर्मर इज यूज देअर. ओके, दिस इज अ बेसिक वर्किंग विच इज, म्हणजे आपण ज्या डायग्रामवरनं आपण हे वर्किंग आपण समजू शकतो. ओके, चला आपण आता बघू तसंच आपल्याला आहे का वर्किंग प्रिन्सिपल. वेन फ्राईन ग्रॅन्युअल्स एनक्लोज इन द ease are subjected to the variations of the pressure, the resistance of a granule changes.
The resistance of a granule changes. The most important changes when such device of a carbon granules is connected in the vials with the load to a DC supply. The current to the load in vary in accordance with the pressure variation of the carbon granules. म्हणजे जेव्हा इथं लोड कनेक्ट केला, लोड म्हणजे त्यातनं करंट फ्लो होणार आहे, बरोबर. आणि अकॉर्डिंग टू द चेंज इन द रेजिस्टन्स, ऑब्विसली लोड आहे त्यातनं करंट फ्लो होणार आहे. रेजिस्टन्स व्हॅरी झाला, करंटची व्हॅल्यू पण व्हॅरी होणार आहे. ओके. आणि आपल्याला काय पाहिजे, हाच इलेक्ट्रिकल सिग्नल पाहिजे. समजलं. म्हणजे इथून बॅटरीतून इथं सिग्नल जाणार आहे आणि हा सिग्नल इथून ह्या आउटपुट ट्रान्सफॉर्मरनं असा बाहेर पडतो. आता हातनं जो करंट फ्लो होणार आहे, यातनं जो करंट फ्लो होणार आहे, ऑलवेज करंट चेंजेस विथ रिस्पेक्ट टू द रेजिस्टन्स कमी झाला करंट वाढणार आहे, रेजिस्टन्स जास्त झाला करंटची व्हॅल्यू कमी होणार आहे. ठीक आहे. आणि अशाप्रमाणे आउटपुट करंट व्हॅरी होणार आहे. ठीक आहे. construction. The fine carbon granules are enclosed between two metal plates. The upper plate is called as a diaphragm, is attached to the movable plate through a metal piston or the plunger. Okay. जे डायफ्रॅम म्हणजे मुव्हेबल प्लेट आहे ती खालच्या प्लेटला फिक्स प्लेटला कनेक्ट आहे. द लोअर मेटल प्लेट इज फिक्स अँड इन्सुलेटेड फ्रॉम द डायफ्रॅम. द प्रोटेक्टिव्ह कवर विथ द होल्स इज यूज टू परफेक्ट द युनिट. द बॅटरी इज कनेक्टेड. हा सगळ्यात मोठं, बॅटरी का कनेक्ट केलं, बॅटरी इज कनेक्टेड बिटवीन टू मेटल प्लेट्स. वेन लोड इज कनेक्टेड करंट थ्रू द कार्बन ग्रॅन्युल्स अँड द लोड. बॅटरीमुळे काय होणार आहे, करंट फ्लो होणार आहे. आणि द रेजिस्टन्स चेंज झाला तर काय होऊन जाईल, करंटची व्हॅल्यू चेंज आहे. द पाथ ऑफ करंट passes from positive battery terminal to the fixed lower plate. The resistance of the carbon granules, movable plates and metal कसा करंट फ्लो होतो. Path of the current passes to the positive battery terminal through the fixed lower plate, resistance of the carbon granule, movable metal plates, metal casing, ring output of the transformer. As you know, the purpose of output transformer to eliminate the content म्हणजे इम्पिडन्स, लोअर इम्पिडन्स जो असतो तो मूव्ह करायला, म्हणजे लोअर इम्पिडन्सला ॲडजस्ट करायला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर तुम्हाला इथं वापरलेलं दिसतं. ओके. ठीक आहे. दिस इज युअर कार्बन मायक्रोफोन. बिकॉज ह्याला कार्बन मायक्रोफोन काय म्हटलं जातं, बेसिकली द वर्किंग इज बेस्ड ऑन द चेंज इन द रेजिस्टन्स ऑफ द कार्बन ग्रॅन्युल्स. ठीक आहे. नाऊ वी आर सीइंग द स्पीकर अँड देअर टाइप्स. आता बेसिकली स्पीकर काय करतो, इट इज ऑल्सो अ ट्रान्सड्यूसर विच कन्वर्ट्स द इलेक्ट्रिकल सिग्नल इन टू द साऊंड. स्पीकर काय करतो, इलेक्ट्रिकल सिग्नलचं रूपांतर साऊंडमध्ये करतो. आता इट इज एक्झॅक्टली अपोजिट ऑफ युअर मायक्रोफोन किंवा माईक म्हटलं जातं. तर हे स्पीकरचे टाईप्स बघायचे तर पण बेसिकली आपण मायक्रोफोनमध्ये आपण काय केलं होतं, मायक्रोफोनमध्ये काय केलं आपण, साऊंडचं रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये केलं. बरोबर आहे. आता काय करायचं आहे, इलेक्ट्रिकल सिग्नलचं साऊंडमध्ये रूपांतर करायचं आहे. तर एक्झॅक्टली म्हणजे जर फेनॉमेना बघितला असाल तर जसं साऊंडचं रूपांतर माईकमध्ये इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये करायला गेलो त्याच्याबरोबर अपोजिट जर यूज केलं तर आपल्याला साऊंड मिळून जाईल. म्हणजे काय, इलेक्ट्रिकल सिग्नलपासून साऊंड मिळून जाईल. तर माईकमध्ये आपण काय करत होतो की साऊंड प्रेशर अप्लाय करत होतो टू वन सरफेस विच इज मूवेबल. तो मूव होत होता आणि अकॉर्डिंग टू द मूवमेंट त्याचा रेजिस्टन्स असेल, कॅपॅसिटन्स असेल, तो चेंज होऊन जाईल अकॉर्डिंग टू द इलेक्ट्रिकल सिग्नल और व्होल्टेज जनरेट केलं जातं. ठीक आहे. म्हणजे काय, जो टू अँड फ्रो मुवमेंट म्हणजे ज्याला आपण व्हायब्रेशन म्हणू, व्हायब्रेशनचं रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नल किंवा इलेक्ट्रिकल व्होल्टेजमध्ये केलं जात होतं. बरोबर आहे. आता स्पीकरमध्ये काय करायचं आहे, स्पीकरमध्ये आपल्याला इलेक्ट्रिकल सिग्नलचं रूपांतर साऊंडमध्ये करायचं. म्हणजेच काय, वी हॅव टू डू द एक्झॅक्ट अपोजिट वे. म्हणजे इथं काय करायला लागणार आहे, इलेक्ट्रिकल सिग्नलचं रूपांतर व्हायब्रेशनमध्ये करायचं आहे. म्हणजेच तुमचा साऊंड तयार होऊन जाईल. जर तुम्ही एखादा स्पीकर जर बघितला असाल, स्पीकरमध्ये येणारा आवाज, समोर स्पीकर जर बघितला असाल, हेडफोन नाही म्हणून स्पीकर जर बघितला असाल, तो स्पीकरच्या वरचा डायफ्राम, तो काळा कागद असतो तो असं पुढं मागं असं हलताना दिसतो. म्हणजेच तो काय करतो की व्हायब्रेट होतो. अकॉर्डिंग टू द दॅट व्हायब्रेशन, ते जे व्हायब्रेशन असतं ना
म्हणजे साऊंड आपले जे ॲटमॉस्फिअर होते जे व्हायब्रेशन करतो त्यानुसार आपल्याला साऊंड तयार होतो. वेगवेगळे जे आवाज जे आपल्याला ऐकवतात ते कशावरती डिपेंड असतात, त्या स्पीकरच्या वरचा जो काळा कागद असतो ना तो व्हायब्रेट जसा होता ना त्यावरनं तो साऊंड आपल्याला ऐकू येतो. ठीक आहे. म्हणजेच माईकमध्ये काय केलं होतं, व्हायब्रेशनचं रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये केलं जातं. स्पीकरमध्ये एक्झॅक्ट रिव्हर्स वे आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रिकल सिग्नल और व्होल्टेजचं रूपांतर आपल्याला व्हायब्रेशनमध्ये करायचं आहे. ओके. द फर्स्ट वन वी आर सीइंग द इलेक्ट्रोस्टॅटिक स्पीकर. पहिला जो बघतोय तो काय, इलेक्ट्रोस्टॅटिक स्पीकर. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कंडेन्सर टाईप और द कपॅसिटर लाऊडस्पीकर. याला कंडेन्सर किंवा कपॅसिटर लाऊडस्पीकर पण म्हटलं जातं. आता बेसिकली जर कपॅसिटर टाईप लाऊडस्पीकर म्हटलं असणार आहे तर याचं वर्किंगमध्ये काय कपॅसिटन्सवरती, इट इज बेस्ड ऑन द कपॅसिटन्स. ओके. इट इज बेस्ड ऑन द कपॅसिटन्स. तर आता कपॅसिटन्स किंवा कपॅसिटर असेल तर काय असायला पाहिजे, कपॅसिटन्स चेंज व्हायला पाहिजे. कपॅसिटन्स कधी चेंज होतो, तिथं एक दोन प्लेट असेल आणि दोन प्लेटमध्ये काहीतरी मुवमेंट झाली किंवा काही हे झालं तर तिथं चेंज होतो. तर इथं बघितलं असं आपण तर डायग्राम बघू. This diagram shows the construction of your electrostatic loudspeaker. It consists of two fixed plates and one movable. तर ह्या दोन साईडच्या दिसतात का, दे आर द फिक्स प्लेट्स. ही आहेत कडेच्या दोन फिक्स प्लेट आहेत आणि ही जी मधली दिसते दिस इज युअर मुव्हेबल प्लेट. ओके. अँड प्लस देर इज वन स्टेप अप ट्रान्सफॉर्मर यूज ऑल्सो देअर. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर इथं तुम्हाला यूज केलं दिसेल. आता इथं काय केलं जातं, two ends of the secondary winding of a transformer is connected to the fixed plates, where central winding is connected to the middle plate or movable plate म्हणा through this EST voltage. त्यातून आपल्याला तुम्हाला मिडल प्लेटला डायरेक्टली नाही पण ते थ्रू दिस EST व्होल्टेज थ्रू ते वापरलेलं तुम्हाला इथं दिसेल. तर ह्यामध्ये काय होणार आहे, द ॲम्प्लिफायर आउटपुट व्होल्टेज इज अप्लाय टू द प्रायमरी ऑफ अ स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. इट गेट्स अप्लाय टू द टू फिक्स प्लेट्स ऑफ द सेकंडरी वाइंडिंग. आता ह्यामध्ये काय आहे, जी मुव्हेबल प्लेट आहे म्हणजे मिडल प्लेट आहे, इट इज ॲक्ट ॲज अ डायफ्राम. ओके. तर ही मुव्हेबल प्लेट आहे ती एक तर डाव्या साईडच्या प्लेटकडं किंवा उजव्या साईडच्या प्लेटकडं मूव्ह होणार आहे. आता कशी मूव्ह होऊन जाईल किंवा का मूव्ह होऊन जाईल, सगळ्यात बेसिकली विचारलं. मूव्ह होते म्हणजे काय होतं, तर मुवमेंट होणार आहे. इट मूव्ह टुवर्ड्स और अवे फ्रॉम द टू फिक्स प्लेट when signal voltage applied between these two fixed plates. तर आता ती कुठल्या प्लेटमध्ये आपण जर असं कन्सिडर केलो की एक जस्ट वन कन्सिडर दिस इज अ, या साईडची ही लेफ्ट आहे ही राईट प्लेट आहे. तर आपण असं कन्सिडर करू की ती एकदा लेफ्ट साईडला जाईल एकदा राईट साईडला. आता काय तिथं असं नंबर आहे का, लेफ्ट साईडला जाणार मग राईटला जाणार परत लेफ्टला जाणार परत राईटला जाणार, इट्स नॉट लाईक दॅट. तर ती मुवमेंट कशावरती डिपेंडेंट आहे, इट डिपेंड ऑन द व्होल्टेज अप्लाइड टू द दीज फिक्स प्लेट्स. जर ज्या प्लेटचं व्होल्टेज जास्त असणार आहे म्हणजे लेफ्ट साईडचं जास्त असेल तर ती लेफ्ट साईडला मूव जास्त होणार आहे, कमी असेल तर कमी मुवमेंट होऊन जाईल. जसं व्होल्टेज अप्लाय केलं जाईल त्यानुसार त्याची मुवमेंट केली जाणार आहे. ओके. म्हणजेच काय की जी मिडल प्लेट आहे ती व्हायब्रेट होणार, इट इज ॲक्ट एज अ डायफ्रॅम अकॉर्डिंग टू द अप्लाइड व्होल्टेज टू द फिक्स प्लेट. आणि आपण सुरुवातीलाच काय बघितलं की इलेक्ट्रिकल सिग्नलचं रूपांतर काय करायचं आपल्याला इथं व्हायब्रेशनमध्येच करायचं आहे. आणि व्हायब्रेट झालं तर म्हणजेच त्यातनं काय तयार होणार आहे, साऊंड तयार होणार आहे. सो when movable plates act as a diaphragm, it bends towards away from the two fixed plates when the signal voltage applied between these two plates. That means the electrical signal is converted into the movement or the displacement of the central plate or the middle plate. Electrical signal is converted into the displacement of the movement plate. The polarizing voltage is applied to the diaphragm to ensure that the frequency of a vibration of a diaphragm is same as the signal frequency. म्हणजेच काय, जसं येणारा सिग्नल आहे
त्या फिक्स प्लेटला त्यानुसार तो मधला डायफ्राम आणणार आहे आणि त्याचं व्हायब्रेशन होणार आहे आणि व्हायब्रेशन झालं तर तेच व्हायब्रेशनचं रूपांतर साऊंडमध्ये केलं जाणार आहे. ठीक आहे. एक्झॅक्टली अपोजिट विच आर वी सीन इन द मायक्रोफोन. ओके, जस्ट चेकआउट. तेच आहे का इलेक्ट्रोस्टॅटिक स्पीकर. The voltage applied to the central or the movable plates, the signal voltage applied to the two outside plates causes these plates to attract or repel each other. The amount of attraction or the repulsion depend on the applied voltage. If one plate is a flexible, one of the plate is a flexible, जी middle plate है, it will be bent, but the amount of attraction and repulsion is not directly proportional to the applied voltage. बेसिकली इथं अगदी हे खूप डिटेलमध्ये, असं नाही की एका ह्याच्यातच समजलं. इलेक्ट्रोस्टॅटिक स्पीकरचं खूप डिटेलमध्ये बघायचं. पण बेसिकली आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे, इलेक्ट्रिकल सिग्नलचं रूपांतर साऊंडमध्ये करायचं आहे. आणि माईकमध्ये जसं केलं होतं त्याच्या अपोजिट करायचं आहे. माऊटमध्ये काय केलं होतं, व्हायब्रेशनचं रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये केलं होतं. आता काय करायचं आहे, इलेक्ट्रिकल सिग्नलचं रूपांतर आपल्याला व्हायब्रेशनमध्ये करायचं आहे. आणि व्हायब्रेशन जेव्हा सराउंडिंग ॲटमॉस्फिअरमध्ये तो डायफ्रॅम व्हायब्रेट करतो तर ॲटोमॅटिकली अकॉर्डिंग टू द व्हायब्रेशन ऑफ दॅट तो साऊंड तयार होतो. त्यातनं ॲक्च्युली काय आवाज तयार होतो म्हणजे काय, व्हायब्रेशनच क्रिएट तयार होतं. स्पीकरमधून आवाज येतो म्हणजे काय, व्हायब्रेशन ॲक्च्युली बाहेर पडतात आणि दॅट व्हायब्रेशन कन्व्हर्टेड इन टू द साऊंड सिग्नल. ठीक आहे. दिस इज युअर इलेक्ट्रोस्टॅटिक स्पीकर. Okay, now we are going to see the next. That is a